मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीर्थक्षेत्रांवर असलेल्या पाण्याबद्दल एक विधान केलं। या विधानामध्ये राज ठाकरे यांनी असं म्हटलं की या नद्यांमधलं पाणी जे आहे ते प्रदूषित आहे, दूषित आहे आणि तेच पाणी नागरिक जे आहे ते पिण्यासाठी वापरतात, तीर्थ म्हणून घेऊन जातात। मात्र हे पाणी प्रचंड प्रदूषित आहे, दूषित आहे अशा प्रकारचा दावा राज ठाकरे यांनी केला होता आणि त्यानंतर संबंध राज्यभरातून राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये एक टीकेची झोड उठली। मात्र वस्तुस्थिती काय आहे हे देखील आपण समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। लोकांची आस्था जरी असली तरी देखील ही आस्था असताना अशा पद्धतीनं त्यांच्या भावनांशी, आस्थेशी कशा पद्धतीनं खेळ सुरू आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। यापूर्वी काही दिवसांपूर्वी मी आपल्याला नाशिकच्या रामकुंडामधली वस्तुस्थिती दाखवली होती। मात्र ज्या रामकुंडामध्ये गोदावरी नदीचं पाणी जातं त्या गोदावरी नदीचा आपण प्रवास बघतोय। मी आता नाशिकच्या आनंदवली भागामध्ये आहे, अर्थात गोदावरी नदी माझ्या लेफ्ट साईडला आहे आणि ही गोदावरी नदी ज्या ठिकाणी शहरामध्ये प्रवेश करते तो हा आनंदवलीचा भाग आहे आणि याच आनंदवलीमध्ये आल्यानंतर गोदावरी नदी जी आहे ती शहरामध्ये प्रवेश करते। या नदीच्या ठिकाणाहून रामकुंडाचं पात्र जे आहे ते नदीमार्गे अवघं 1 ते 1.5 किलोमीटर आहे आणि या अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती अशा पद्धतीनं ड्रेनेजचं पाणी जे आहे ते नदीपात्रात सोडलं जात आहे। आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल आपल्याला हे दृश्य दाखवत आहे। आपण ही दृश्य देखील बघतोय की अशा पद्धतीनं एक भला मोठा एक ड्रेनेजचा पाईप जो आहे तो या नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे, ज्या ठिकाणी हे चित्रित करतोय, हे व्हिडिओ करतोय त्या ठिकाणी अत्यंत घाणेरड्या स्वरूपाची दुर्गंधी या पाण्याची येते आणि हा पाईप किंवा हे पाणी जे आहे ती कुठलीही प्रक्रिया न करता जसं ड्रेनेजचं पाणी आहे तेच पाणी नदीपात्रात सोडलं जातं आहे आणि हेच प्रदूषित पाणी, दूषित पाणी पुढे जाऊन रामकुंडात जातं आणि रामकुंडात गेल्यानंतर हेच पाणी हे नागरिक आणि भाविक जे आहेत ते आपल्या तोंडामध्ये घेतात, ते प्राशन करतात, तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात, आपल्या लहान मुलांना देतात, कुटुंबियांना देतात आणि जगभरातून, देशभरातून येणारे भाविक याच अस्वच्छ पाण्यामध्ये अंघोळ करतात। आता हा भावनेचा जरी मुद्दा असला तरी देखील हे पाणी कशा पद्धतीने प्रदूषित आहे हे आपण बघितलं। या ठिकाणचे एक स्थानिक नागरिक आपल्याबरोबर आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा या इकडे, हे स्थानिक नागरिक आहे, त्यांचं घर इथे समोर घर आहे आणि त्यांना आपण या सगळ्या पाण्याबद्दल विचारूया। तुमचं काय नाव दादा? बाळू हरी बेनकुळे। बरं, हे जे पाणी आहे हे नेमकं कसलं आहे? हे संडास बाथरूम आहे, आंघोळीचं आहे आणि गटात काय घाण तुंबलेली ते पाण्याचं त्याचं वास येतो का? लय घाण वास होतो। किती वर्षापासून आहे हे जो 15-20 वर्ष होत आले आणि हे समोर कशात सोडतं डायरेक्ट? हे गंगेत आहे डायरेक्ट? हो, काहीच त्याच्यावर प्रक्रिया नाही। हेच घाण पाणी तिकडे रामकुंडावर जातं, तेच लोक स्नान करतात, ते तोंडात घेतात। हे मुतारी पात्राचं पाणी आहे इथं सगळं। आपण बघतोय हे स्थानिक शेतकरी आहे, जमीन मालक, हे जागा सगळ्या त्यांच्याच आहे वरती आणि हे बंडकुळेंचेच मळे आजूबाजूला आहे आणि हा सगळा आनंदवलीचा भाग आहे। ते स्थानिक नागरिक आहेत, त्यांनी देखील जी खंत बोलून दाखवली ती तितकीच खरी आहे की हे गटारीचं पाणी आहे, मलमूत्र आहे, नुसतं गटारीचंच नाही मलमूत्र आहे। हे मलमूत्र थेट नदीपात्रात सोडलं जात आहे आणि सामान्य भाविकांच्या आस्थेशी आणि भावनांशी कशा पद्धतीनं खेळ जो आहे तो प्रशासनाकडनं खेळला जातोय ह्याचं चित्र आपल्या समोर आहे। त्यामुळे कितीही दावा पर्यावरण विभागाने केला की गोदावरीचं पाणी स्वच्छ आहे, ते पिण्यायोग्य आहे, असे प्रकारचे दावा प्रशासनाच्या वतीनं केला जातो। मात्र हा दावा कितका खोटा आणि कशा पद्धतीनं फसवणूक करणार आहे हे चित्र बघितल्यानंतर आपल्याही लक्षात येईल आणि म्हणूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जो काही आक्षेप घेतलेला आहे तो जरी आस्थेशी आणि भावनेशी संबंधित असला तितकाच सामान्यांच्या आरोग्याशी आहे आणि त्यांच्या भावनांशी आणि आस्थेशी प्रशासन आणि शासन कशा पद्धतीने खेळतं त्याचा देखील आहे। त्यामुळेच आता या सगळ्या प्रक्रिया कधी बंद होणार, गटारीतून सोडलं जाणारं पाणी, नदीपात्रात सोडलं जाणारं पाणी कधी थांबवणार असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।